विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। महायोगपीठे तटे भीमरता वरं पुण्डरीकाय दातृं मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, कृपाई अंबाबाई, कृपाई अंबाबाई, कृपाई अंबाबाई, कृपाई जय माऊली ज्ञानोबा, जय हो। माझे पंढरी राधे राधे कृपाई अंबाबाई, कृपाई अंबाबाई, कृपाई अंबाबाई, माझे पंढरीचे आई, कृपाली अंबाबाई, कृपाली अंबाबाई, कृपाली अंबाबाई। जन्मादशयतोऽन्वरादितरत चाकेष्वभिज्ञस्वरा तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यच्छूरया तेजो वाणिमृदां यथा विनिमयो यत्र सर्गो मृषा दानवान् स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर। दया नमस्कार वारंवार, दया नमस्कार वारंवार, न पाहिला कुणाचा विचार, न पाहिला कुणाचा विचार। यासी नमस्कार वारंवार, यासी नमस्कार वारंवार, न पाहिला कुणाचा विचार, न पाहिला कुणाचा विचार। बरहा
वैजयन्ते कमाला रन्ध्राण वेणूरधरसुधया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणम् प्राविशत गितकीर्तिः जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माधवन जो गोपाल कृष्ण भगवान की जय योगेश्वर भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीमद् भागवत पुराण की जय राधे श्याम। भगवंताची वाङ्मय मूर्ती अर्थात शब्द मूर्ती म्हणजेच श्रीमद् भागवत। अतृप्त आत्म्याला ही तृप्ती, पितृदोषातून मुक्ती करणारा महान ग्रंथ म्हणजेच श्रीमद् भागवत। प्रत्येकाच्या मनात इच्छा पूर्ण करणारा कल्पतरू म्हणजेच श्रीमद् भागवत। परीक्षित राजाला 7 दिवसामध्ये मोक्ष प्राप्त करून देणारी कथा म्हणजेच श्रीमद् भागवत। भागवत भगवान मिलन मिलाने का साधन है। भागवत भगवान मिलन मिलाने का साधन है। संत का आश्रय करने वाला अगर संत होता है तो भागवत का आश्रय करने वाला भगवान होता है। भगवान होता है, वही है कथा श्रीमद् भागवत। असो आज श्रीमद् भागवत कथेचा प्रथम दिवस। त्या संबंधानं या श्रीमद् भागवत कथेला शृंगारित करण्यासाठी मृदुंगाचार्य, कॅशिओ वादक, गायनाचार्य, टाळकरी वृंद आणि या श्रीमद् भागवत कथेचा कर्णद्वारे रसपान करणारा श्रोतूवर आज खरोखर आपलं फार मोठं भाग्य आहे की ज्या क्षेत्रामध्ये आपली ही भागवत कथा चालू आहे ते क्षेत्र सामान्य नाही। इंद्रायणीच्या काठावर सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये आम्ही प्रत्यक्ष संजीवन समाधी ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये असणारी भागवत कथा होती। या ठिकाणी भागवत कथा ऐकण्याचा योग प्राप्त होतो। या भाग्याला काय म्हणावं महाराज? श्रीमद् भागवत कथा ऐकण्याकरता एक जन्माची पुण्याही लागत नाही। भागवत कथाकार सांगतात जन्मांतरेण भवेत् पुण्यम तथा लभते भागवत। अहो जन्मोजन्माची पुण्याही लागते तेव्हाही भागवत कथा ऐकण्याचा श्रवण करण्याचा योग प्राप्त होतो। जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले। जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य
पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले माया विठ्ठले कृपा केली माया विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही. नामदेवराया म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीची पुण्याई झाली ज्ञानोबारायांनी आपल्यावर कृपा केली म्हणून ऐकण्याचा योग आहे. सामान्य नाही. आणि ज्या दरबारामध्ये ही कथा चालू आहे या जागेवर प्रत्यक्ष पांडुरंग राया आणि रुक्मिणी माता या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी त्या वेळेला हजर होती. महाराज ज्या वेळेला ज्ञानोबाराय समाधी करता निघाले आले या ठिकाणी कोण कोण आलं होतं या ठिकाणी? विठ्ठल रुक्मिणी सहित हनुमंत आणि संत महंत जमा होते. सामान्य आहे. पांडुरंग राया रुक्मिणी माता हनुमंत राया आदी करून सर्व संत मौली ज्ञानोबारायांच्या समाधी प्रसंगी हजर होते. याच भूमीमध्ये ज्या वेळेला ज्ञानोबारायांनी समाधी स्थानाकडे प्रस्थान केलं त्यावेळेला ज्ञानोबारायांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज ओसंडून रडू लागले. महाराज याच ठिकाणी ओसंडून निवृत्ती आलिंगो लागला अनेकाचे डोळा अश्रू. परमात्म्यानं आणि निवृत्तीनाथानं ज्ञानोबारायांच्या दोन हाताला धरलं. एका हाताला पांडुरंगानं धरलं आणि दुसऱ्या हाताला निवृत्तीनाथानं गुरुने धरलं. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर जातो ज्ञानदेव वैष्णव. त्यावेळेला निवृत्तीनाथ ओसंडून रडू लागले. भगवंतानी एक हात धरला निवृत्तीनाथाने एक हात धरला आणि समाधी स्थानाकडे प्रस्थान केलं. उठविला नंदी शिवाचा तो ढवळा उघडले विवरात. वाचणारी शिळा बाजूला काढली. आपण सिद्धेश्वराच्या समोर तो नंदी आहे त्या नंदीच्या ठिकाणी पादुका ठेवलेल्या आहे. ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणाहून समाधी स्थानाकडे प्रस्थान केले. उठविला नंदी शिवाचा तो बाजूला केला तो नंदी आणि त्या नंदीच्या त्या विवरातून ज्ञानोबारायांनी आतमध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर जागोनी ज्ञानेश्वर बैसले आसनी पुढे ज्ञानेश्वरी ठेवी. ज्ञानोबा समाधी स्थानावर गेले आणि समाधी स्थानावर गेल्यानंतर हो त्या ठिकाणी बसले पुढे ज्ञानेश्वरी ठेवले.
आणि सर्व आपल्या गुरुडा परमात्म्यानं न्याहाळून पाहिलं आणि जातीले डोळे ज्ञानदेवी ज्ञानोबरांनी समाधी झाली आणि भगवंतानी निवृत्तीनाथ बाहेर आले. बाहेर आल्यानंतर ते असणार अवलोकन सोपान काकाने केले. सोपान काका हंबरडा रडू लागले. ते अनुकरण मुक्ताबाई म्हणते. मुक्ताबाई ओसंडून रडू लागली आणि काचे डोळा अश्रू ओसंडून रडू लागली. त्यावेळेला नामदेवरायांना पाहिलं. निवृत्तीनाथ रडतात, मुक्ताबाई रडते, सोपान काका रडते. त्यावेळेला नामदेवरायांनी सुद्धा टाहो पडला. नाना, अरे आमचा ज्ञानाचा सागर आटला गेला. ज्ञाना, हा ज्ञानाचा सागर आटला. आता या जलचरानं कुठं जावं? ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. नामदेवराया म्हणतात, आता ज्ञानाचा सागर अटला. आता या बाकीच्या जलचरानं कुठं जावं? आणि रडायला लागले नामदेवराय. रडायला लागले. तिकडं पांडुरंगानं पाहिलं, पांडुरंग सुद्धा रडायला लागले. तेव्हा रुक्मिणी मातेनं विचारलं पांडुरंगा, देवा, या छोट्या छोट्या मुलांना आधार द्यायचा आहे आणि तुम्ही जर रडायला लागले तर या मुलांचं कसं? तुम्हीच रडायला लागले. म्हणाले रुक्मिणी, काय सांगू, या ज्ञानदेवा सारखा मला योगी मला पाहायला मिळाला. हे जे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्या, असा योगी मला पाहायला मिळाला. आणि पांडुरंग रडायला लागले तर रुक्मिणी मातेला सुद्धा राहावलं नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू झाले. त्यावेळेला पांडुरंग म्हणतात, रुक्मिणी आता तू का रडतेस? त्यावेळेला रुक्मिणी माता म्हणते, या 22 वर्षाच्या मुलाकरता या जगाचा मालक, ब्रह्मांडाचा मालक रडतोय. त्या 22 वर्षाच्या मुलाकरता मौली ज्ञानोबराय करता या विश्वजगताला प्रकाशित करणारी ईश्वर शक्ती, यदादित्यगतम तेजो जगत भासयते अखिलम यच्चंद्रमसि यच्चन्नो तत्तेजो विद्यमान. माझ्या प्रकाशाने विश्वसृष्टी प्रकाशमान होणारा ब्रह्मांडाचा मालक, ज्याच्या सत्तेनं वेद बोलतात आणि ज्याच्या सत्तेनं सूर्य चालतो, अशा ब्रह्मांडाचा मालक या मुलाकरता रडतो. तुझी या सत्ते वेदासी बोलणे, तुझी या सत्ते
समर्थ ब्रह्मदास धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. या ब्रह्मांडाचा मालक या 22 वर्षाच्या ज्ञानोबाराया करता रडतो तेव्हा असणारी रुक्मिणी माता म्हणते देवा मी उगाच रडत नाही, मी रडते याच्या करता रडते ज्या 22 वर्षाच्या मुलाकरता ब्रह्मांडाचा मालक रडतोय, पण ज्या 22 वर्षाच्या मुलाकरता परमात्मा रडतोय ज्या आईच्या कुशीमध्ये या बालकांचा जन्म झाला असेल ती असणारी तिची कुश किती धन्याची. धन्यवाद पिता तयाचिया, धन्यवाद पिता तयाचिया, धन्यवाद पिता तयाचिया, धन्यवाद पिता तयाचिया. हे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक. दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. ज्या आईच्या कुशीमध्ये 22 वर्षाचे माऊली ज्ञानोबाराच्या आईच्या कुशीत जन्माला आले ती आईची कुश किती धन्य. म्हणून मला रडू आलं. आणि अशा पवित्र स्थानावर भागवत कथा श्रवण करण्याचा योग तुम्हाला येतो. याला भाग्य म्हणू नये तर काय. भागवत का सांगता जन्मोजन्मीची पुण्याई लागते नुसता श्रवण करण्याकरता. आणि अशा पवित्र स्थानी येऊन हा ग्रंथ श्रेष्ठ भागवत आपल्याला श्रवण करण्याचा प्राप्त होतो. या भाग्याचे काय गणना करा. म्हणून ज्यांनी या कथेचं नियोजन या ठिकाणी केलं त्यांचं किती मोठं भाग्य. आई वडिलांच्या पितृत्वातून मुक्त होण्याकरता, पितृदोषातून मुक्त होण्याकरता ज्या सुशीलाताई करलेले यांनी भागवत कथा करण्याचं जी त्यांच्या डोक्यामध्ये संकल्पना आली त्या भाग्याला काय म्हणा. बरका करले ते तुम्ही ज्याप्रमाणे ही भागवत कथा केली आमच्या राहुरीला 5 वर्ष सतत भागवत करणाऱ्या 2 महिला त्या ठिकाणी आलेल्या आहेत. सतत बया निक्षेताई या खुर्चीवर बसलेल्या 55 वर्षाचं वय तरी भागवत कथा ऐकण्याकरता काय. आणि 5 वर्ष कंटिन्यू त्याने भागवत कथा राहुरीला केल्या. महिला मंडळीच केल्या. त्यांचं भाग्य काय फार मोठं भाग्य. असो त्याविषयी किती जरी बोललं तरी कमीच आहे. आज प्रथम दिवस असल्या कारणाने कोणत्याही परमार्थिक कार्याची सुरुवात ही मंगलाचरणानं करावी लागते. आणि ते मंगलाचरण 4 प्रकारानं केलं जातं. नामात्मक मंगलाचरण, नमनात्मक मंगलाचरण, आशीर्वादात्मक मंगलाचरण आणि वस्तू निर्देश मंगलाचरण. आता नामात्मक मंगलाचरण म्हणजे काय. कोणत्याही कार्याची सुरुवात ही भगवंताच्या नामाने केली जाते. सकळ मंगळ निधी, सकळ मंगल निधी,
विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. कोणत्याही पारमार्थिक कार्याची सुरुवात करत असताना ते मंगलाचरण नामात्मक मंगलाचरणाने केले. मग मंगलाचरण नामात्मक मंगलाचरणाने केले का फलश्रुती काय? जर आरंभी जर आपण त्या भगवंताचं नामस्मरण केलं तर होऊ घातलेलं जे कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पडलं. आरंभी आवरी आदरे आले नाम, आदरे आले नाम, जय सकळ सिद्धी, जय सकळ सिद्धी, लगी झाले पूर्ण काम. आरंभी आवरी आदरे आले नाम, आदरे आले नाम, जय सकळ सिद्धी, जय सकळ सिद्धी, लगी झाले पूर्ण काम. मौली जाणो मराठी. आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी, जगी झाले पूर्ण काम. कोणतंही होऊ घातलेलं जे पारमार्थिक कार्य आहे निर्भीक मध्ये पार पडलं जातं. म्हणून नामात्मक मंगलाचरणानं सुरुवात केली जाते. तुम्ही पहा, आज आरंभ करत असताना आपण मंगलाचरणानं केलं. कोणतं मंगलाचरण? राम कृष्ण हरी. भजन असू द्या, कीर्तन असू द्या, सुरुवात कुठून? हे मंगलाचरण आहे. राम कृष्ण हरी, इथून सुरुवात केली जाते. हे मंगलाचरण आहे. राम कृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे. महामंत्र आहे. नवे नवे रामकृष्ण हरी उच्चार करून जर आरंभ केला तर प्रत्यक्ष परब्रह्माची केलेली स्तुती आहे. रामही परब्रह्मवाचक आहे, कृष्णही परब्रह्मवाचक आहे आणि हरीही परब्रह्मवाचक. राम परब्रह्मवाचक आहे. राम एवं ब्रह्म, राम एवं परम तपः, राम एवं परम तत्वम, श्री रामो ब्रह्म तारकम. राम ब्रह्मवाचक आहे, कृष्णही परब्रह्मवाचक आहे. त्या गोपिका म्हणत होत्या त्या परमात्मा कोण आहे? परब्रह्म निष्काम तो हा गवळी परब्रह्म निष्काम तो हा गवळी. हे वाक्यावाणी अंधु कृष्ण नवनीत जोडी, हे म्हणती गवळणी हरीचे पाऊल धरा, म्हणती गवळणी हरीचे पाऊले धरा, हे म्हणती गवळणी हरीचे पाऊले धरा, म्हणती गवळणी हरीचे पाऊले धरा. परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी. त्या गवळणी म्हणत होत्या हा परमात्मा कोण आहे? प्रत्यक्ष परब्रह्म आहे. कोण आहे? परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी. मग कृष्ण परब्रह्मवाचक आहे, हरी सुद्धा परब्रह्मवाचक आहे. हरी हा व्यापक सर्वग, आत्म वेदांताचा सिद्धांत. जे विश्वामध्ये जे व्यापक तत्व आहे, वेदांतामध्ये जो प्रतिपादन केलेला विषय, अन्वय व्यतिरेकाभ्याम यत् सर्वत्र सर्वदा.
जो परमात्मा या विश्वसृष्टीमध्ये तुमच्या आमच्यामध्ये सामान्य रूपानं आहे आणि सामान्य रूपानं असून या जगाच्याही तो पलीकडे आहे. माऊली ज्ञानोबा आहे सर्वा घटी राम देहा देही एक. हे सामान्य रूप आहे त्याचे. हो, परंतु या जगाच्याही पलीकडे आहे. माऊली ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरी सांगते जे सर्व हे जगा परोते जे सर्व एक देखते ते तत्शब्दे बोलिजे ते पहिल वस्तू. सामान्य रूपाने या जगतामध्ये असून विशेषत्वाने या जगाच्या पलीकडे आहे. द होल युनिवर्स इज ट्रुली डिवाइन इन पर्सनॅलिटी ऑफ गॉड. सामान्य रूपाने या जगतामध्ये असून विशेषत्वाने या जगाच्या पलीकडे असणारी जी ईश्वर शक्ती ती व्यापक आहे. हरी हा व्यापक आहे म्हणून तोही परब्रह्मवाचक आहे. म्हणून मंगलाचरण केलं जातं त्याला नामात्मक मंगलाचरण. भगवंताच्या नामानं कार्याला आरंभ करायचा. आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धे जगी झाले पूर्ण काम. याला नामात्मक मंगलाचरण म्हणतात. नमनात्मक मंगलाचरण म्हणजे काय? नमन करून कार्याला आरंभ करायचा. तुकाराम महाराजांनी गणपतीला नमन केलं आणि कार्याला आरंभ केला. नमिला गणपती नमिला गणपती माऊली शारदा. नमिला गणपती माऊली शारदा. नमिला गणपती माऊली शारदा. नमिला गणपती माऊली शारदा. आता गुरु रागा दंडवत. आता गुरु रागा दंडवत. गुरु राया चरणी मस्तक ठेवणी. गुरु राया चरणी मस्तक ठेवणी. नमिला गणपती माऊली शारदा. आता गुरुराया दंडवत. त्याला नमनात्मक मंगलाचरण म्हणायचं. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीची सुरुवात केली. कोणतं मंगलाचरण केलं? ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तूच गणित. नमनात्मक मंगलाचरण. याला नमनात्मक मंगलाचरण म्हणतात. आणि तिसरं मंगलाचरण आशीर्वादात्मक मंगलाचरण. संतांचा आशीर्वाद घ्यायचा आणि कार्याला सुरुवात करायची. संत आशीर्वाद. कारण संत आशीर्वाद कधीही व्यर्थ जात नाही. एक वेळेस संतांनी केलेली प्रतिज्ञा व्यर्थ जाईल पण संतांनी दिलेला आशीर्वाद कधीही व्यर्थ जाणार नाही. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली उद्या संध्याकाळपर्यंत निष्पांडवी पृथ्वी करणार. भगवंताला कळालं. पांडवांच्या शिबिकेमध्ये गेले. हो आणि ते निर्दिष्ट होते. पांडव आणि भगवंताला असं वाटलं यांना कदाचित कळालं नसेल. भगवंताने त्याला जागर केले. निर्दिष्ट जागर केल्यानंतर विचारू लागले. म्हणाले पण असणारे अर्जुन धर्मराजे तुम्हाला कल्पना नाही वाटत
भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, प्रतिज्ञा उद्या संध्याकाळ पर्यंत पांडवे पृथ्वी करणार. म्हणाल्या मला केव्हाच कळाले, पण म्हणजे तुम्ही एवढे निद्रिस्त. हो म्हणाले, चिंता करणारा आहे ना, मग आम्ही चिंता कशाला करायची. मागे पुढे उभा राही संभाळी, आलिया आघात निवार. तेने तुझे काय नाही केली चिंता, राहे त्या अनंत आठव. कशा करता पण म्हणाले करायचं काय आता. म्हणाले मी सांगतो तसं करा. अर्जुना रात्री 12 वाजता सुभद्रेला घेऊन माझ्याकडे म्हणाले, मी सांगतो पुढे काय करायचं. अर्जुनानं सुभद्रेला घेतलं. 12 वाजता भगवंताकडे गेले आणि पहाटे 4 वेळेला जो ब्रह्म मुहूर्त असतो, या ब्रह्म मुहूर्तावर आणि भीष्माचार्य एक ध्यान धारणा करते. साधू मंडळी ब्रह्म मुहूर्तावर ध्यान धारणा करतात. भगवंताने द्रौपदीला घेतलं बरोबर. भीष्माचार्यांच्या शिबिकेमध्ये आले. आपण बाहेर थांबले दरवाजावर आणि सांगितलं द्रौपदी जा म्हणाले त्यांचं दर्शन घेऊन ये. आणि असणारी द्रौपदी दर्शन घेण्याकरता निघाली आणि त्याच्यातून बांगड्याचा आवाज आला. बांगडीचा आवाज आल्यानंतर भीष्माचार्याने ओळखलं की कोणीतरी सौभाग्यवती आपलं दर्शन घेण्याकरता येत आहे. आणि द्रौपदीने पायावर डोकं ठेवलं आणि आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आणि त्यावेळेला द्रौपदी म्हणते पिताश्री तुम्ही मला जो आशीर्वाद दिला तो या जन्माचा दिला की पुढच्या जन्माचा दिला. म्हणाले पुरी असं काय विचारतेस, हा आशीर्वाद या जन्माचा दिला, या जन्माचा दिला. म्हणाले पिताश्री पुत्र प्राप्ती करता पतीची आवश्यकता असते, पतीची आवश्यकता असते. आणि तुम्ही प्रतिज्ञा केली की उद्या संध्याकाळपर्यंत पांडवे पृथ्वी करणार. मग तुम्ही प्रतिज्ञा केली ती खरी का तुम्ही आशीर्वाद दिला आहात. भीष्माचार्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. म्हणाले पुढे काळजी करू नकोस, एक वेळेस मी केलेली प्रतिज्ञा व्यर्थ जाईल, पण मी दिलेला आशीर्वाद कधी व्यर्थ नाही. कधी व्यर्थ जाणार नाही. लक्षात घ्या, प्रतिज्ञापेक्षाही आशीर्वाद या ठिकाणी श्रेष्ठ ठरला गेला. पण संतांनी दिलेला आशीर्वाद कधी व्यर्थ जात नाही. कधी म्हणून संतांच्या आशीर्वादानं आशीर्वाद घ्यायच्या कार्याला आरंभ करायचा. चौथं मंगलाचरण त्याला वस्तू निर्देश मंगलाचरण म्हणतात. वस्तू हा शब्द परब्रह्मवाचक आहे. माऊली ज्ञानोबा आहे सांगतात ते माया वस्तूचे ठाई आहे ऐसे नाही, ते तो वस्तू प्रवाहाची पायी प्रगट होय. माऊली ते माया वस्तूचे, माया वस्तू ठाई म्हणजे आश्रय, वस्तू म्हणजे ब्रह्म. पण ब्रह्माच्या आश्रयावर माया आहे. मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही. नाथ महाराज सुद्धा परब्रह्म वाचक सांगतात तत्सदिती ऐसे पहिलं वस्तूवरी गीते माझी हरी बोली.
नवे नवे मौलिक ज्ञानोबाराय सुद्धा एके ठिकाणी वस्तू हा शब्द परब्रह्म वाचक सांगतात. जे सर्वही जगा परोते, जे सर्वही एक देखते, ते तत्शब्दे बोलिजे ते पहिल वस्तू. पहिल वस्तू सामान्य रूपाने या जगतामध्ये असून अन्वय आणि व्यतिरेकाभ्याम याचा सर्व ते सर्वदा ते परब्रह्म वस्तू हा शब्द परब्रह्म वाचक आहे. आणि परब्रह्माचे दोन स्वरूप आपल्या शास्त्रामध्ये प्रतिपादन केले. एकाला स्वरूप लक्षण म्हणतात आणि दुसऱ्याला तटस्थ लक्षण. भगवंताचे परमात्म्याचे दोन स्वरूप, एक निर्गुण स्वरूप आणि दुसरा सगुण स्वरूप. काय म्हणतात त्याला अव्यक्त स्वरूप आणि व्यक्त स्वरूप असंही म्हटलं जातं. लक्षात झालं का मी काय बोलतो? तटस्थ लक्षणाची व्याख्या शास्त्रकारांनी अशी केलेली आहे. कदाचिकत्वे सती व्यावर्तकम तटस्थ लक्षणम. आणि स्वरूप लक्षणाची व्याख्या अशी केलेली आहे. कदाचिकत्वे सती व्यावर्तकम तटस्थ लक्षणम. व्यावर्तकम तटस्थ लक्षण. परमात्म्याचं सगुण स्वरूपाचं केलं गेलेलं वर्णन त्याला म्हणतात तटस्थ लक्षण. सुंदरचे ध्यान उभे विटेवरी, सुंदरचे ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते धान उभे विडेवरी, करकठावरी देवोनी. आहे परमात्म्याचं तटस्थ लक्षण. तुका म्हणे नेत्री केली ओळख तटस्थ ते ध्यान विडेवरी. आणि स्वरूप लक्षण स्वरूपम सत व्यावर्तकम स्वरूप लक्षण. परमात्म्याचं निर्गुण स्वरूपाचं केलं गेलेलं वर्णन त्याला स्वरूप लक्षण म्हणतात. आनंद आनंद आत्मय नित्य निरामय. आनंद 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 आत्मय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय जे कानिज ध्येय योगियांचे. हे
हे परमात्म्याचं स्वरूप नसतं, म्हणजे निर्गुण स्वरूपात केलं गेलेलं होतं. पहा, तुकाराम महाराजांनी गाथा लिहित असताना प्रथम तटस्थ लक्षणाने सुरुवात केली आणि ज्ञानोबरायांनी गाथा लिहित असताना स्वरूप लक्षणाने सुरुवात केली. तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा लिहित असताना सुरुवातीचा भंग लिहिला. समचल दृष्टी विटेवरी साधी, समचल दृष्टी विटेवरी साधी, समचल दृष्टी विटेवरी साधी, समचल तिथे माझी हरी वृत्ती राहो, तिथे माझी हरी वृत्ती राहो, आणि कण लगे माई कमलात, आणि कण लगे माई कमलात. समचरण दृष्टी विटेवरी सागिरी, ते माझे हरी वृत्ती राहो. हे तटस्थ लक्षणाने सुरुवात केली आणि ज्ञानोबरायांनी मात्र स्वरूप लक्षणाने सुरुवात केली. सच्चिदानंद रूपा सत्य ज्ञानानंद लग्नाचे प्रावरण नागे रूप वर्णन. पहा, स्वरूप वस्तू निर्देश मंगलाचरणाला म्हणायचं. वस्तू हा परब्रह्माचा शब्द आहे. परब्रह्माचे ते दोन रूप आहे. त्या दोन रूपापैकी तटस्थ लक्षण म्हणा किंवा स्वरूप लक्षण म्हणा, त्याने कार्याला आरंभ करायचा असतो. आणि तुम्ही पहा, भागवतामध्ये व्यासांनी मंगलाचरण करत असताना पहिला श्लोक लिहिला तो वस्तू निर्देश मंगलाचरण. ज्ञानोबरायांनी स्वरूप लक्षणाने सुरुवात केली, तुकाराम महाराजांनी तटस्थ लक्षणाने सुरुवात केली आणि आमचे महाभागवत ज्यांनी लिहिलं ते व्यासांनी मात्र स्वरूप लक्षणाने केली, तटस्थ लक्षणाने केली. पहा, भागवतातला पहिला श्लोक आपण ग्रंथामध्ये प्रवेश करत आहोत. पहिला श्लोक भागवतातला, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. व्यासांनी भागवताची सुरुवात करत असताना पहिला श्लोक लिहिला वस्तू निर्देश मंगलाचरण. सच्चिदानंद रूपाय हे स्वरूप लक्षण आहे आणि श्री कृष्णाय वयं नमः हे तटस्थ लक्षण आहे. सच्चिदानंद रूपाय हे निर्गुण स्वरूप आणि श्री कृष्ण हे सगुण स्वरूप. लक्षात आलं का मी काय बोलतो? सच्चिदानंद रूपाय, सत चित आणि आनंद. सत हा शब्द सत्तावाचक आहे. सत हा शब्द ज्ञानोबार आहे. सत हा शब्द सत्तावाचक. सत हा शब्द आणि सत्तावाचक केला पाहिजे. माऊलींची ओवी पाक कशी आहे? तरी सत्शब्दे येणे आठवणी असताचे नाणे होवोनी अव्यंगवाने सत्तेचे जे सतचे काय देशे हो निर्जे आणणारसे
आपणा आपण असे अखंडित. म्हणून ज्ञानोबा आहे सत हा शब्द सत्तावाचक आहे. ते सतची काय देश, कोणत्याही देशामध्ये ते परब्रह्म आहे आणि कोणत्याही काळामध्ये आहे. वर्तमान काळामध्ये आहे, भूतकाळामध्ये आहे, भविष्य तिन्ही काळामध्ये आहे. सत चित आणि चित हा शब्द ज्ञानवाचक आहे. तो परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. कसा आहे तो परमात्मा? ज्ञान स्वरूप आहे म्हणून ज्ञानानं तो कळतो आणि भक्ती प्रेमानं आकळला जातो. काय होतं? ज्ञानानं परमात्मा कळतो, भक्ती प्रेमानं आकळला जातो. भावा बळे आकळे एरवी ना कळे आणि कर्तळे आवळे तैसा. भक्ती प्रेमानं आकळला जातो, ज्ञानानं तो कळतो. भक्ती प्रेमानं आकळला म्हणजे त्याला कळाला असं मात्र नाही. शब्द प्रयोग ऐका. एक वेळ भक्ती प्रेमानं आकळला, नामदेवरायाने आकळला नाही का? नामदेवा ती धुडकाला. नामदेवराया बरोबर पांडुरंगा बरोबर नामदेवराय बोलत होते, त्यांच्या हातात जेवत होते, दूध पित होते, पण त्यांना कळाला होता का? जर कळाला असता तर संत संमेलनामध्ये तो कच्चा ठरला नसता. तो कच्चा ठरला. म्हणून तर सर्व संतांनी कच्चा 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 म्हणजे नामदेवराया. आणि नामदेवराया पळत पळत रावणामध्ये. आणि नामदेवराया आल्यानंतर देवाला म्हणून देवा अरे सर्व संत मंडळी मला कच्चा कच्चा म्हणतात म्हणे. अरे हो म्हणाले नामा, तो कच्चा आहे. मी तुझ्यावर बोलतो, तुझ्या हातात जेवतो, तुझ्या भक्ती प्रेमाला मी वश झालो, याचा अर्थ मी तुला कळालो असं नाही. म्हणाले देवा तुम्ही सुद्धा असं म्हणता. पाहिजे तर माझी परीक्षा घ्या म्हणाले. उद्या घेतो म्हणाले परीक्षा. मी चंद्रभागेच्या तीरावर येतो, मला ओळखून दाखव. आणि गेले भगवंत सकाळी नामदेवराया सूर्योदयाला चंद्रभागेच्या तीरावर. आणि चंद्रभागेच्या तीरावर गेले आणि भगवंत त्या ठिकाणी एका चिलटाचं रूप घेऊन नामदेवरायाच्या गालावर. नामदेवरायाने एक 4 बोट मारले आणि असणारे भगवंत त्या ठिकाणी उडून निघून गेले. आणि दिवसभर पाठ पाच बसली नामदेवराय. संध्याकाळ झाली, रावणामध्ये गेले. देवा म्हणाले किती वेळ वाट पाहिजे? अरे म्हणाले नामा मी आलो होतो, तुझ्या गालावर बसलो, बघ माझ्या गालावर 4 बोट अजून आहेत की नाही. तू मारले नामा, तुझ्या भक्ती प्रेमाला मी वश झालो, याचा अर्थ मी तुला कळालो असं नाहीये. जा तुला कळायचं असेल जा गुरुकर म्हणाले आवड्या नागनाथाला. आवड्या नागनाथाला गेले महाराज नामदेवराया आणि तिथं गुरुपासून ज्ञान प्राप्त झालं. नामा म्हणे मज, नामा म्हणे मज हृदय दाखविला. नामा म्हणे मज हृदय दाखविला. नामा म्हणे मज हृदय दाखविला.
केला उपकार केला. ते चालू आहे दहा मिनिटं आहेत ना. नामा म्हणे मौज हृदय दाखविला उपकार केला खेतराणे. आणि तेच नामदेवराया पुन्हा चंद्रभागेच्या तीरावर येते. आल्यानंतर स्वयंपाक करतात आणि भाकरी घेतली तयार केली टोपल्यात ठेवली. भगवंत कुत्राचं रूप घेऊन आले आणि कुत्राचं रूप घेऊन आल्यानंतर भगवंतानी ती भाकरी उचलली पळत सुटले आणि आता नामा म्हणतो देवा तशी खाऊ नका त्याला तोप लावून खाऊ नाहीतर पोट दुखे. भगवंतच्या पुत्रातून प्रगट झाले. नामा आता कसं ओळखलं त्याच्या करता सद्गुरूची गरज आहे. गुरुचं ज्ञान झालं आणि त्या ज्ञानावर परमात्माला ओळखलं. म्हणून परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. तो ज्ञानानं कळतो आणि भक्ती प्रेमानं आकळला जातो. ज्ञानानं तो कळतो. मला एक सांगा अर्जुनाला भगवंताने विश्वरूप दाखवलं. पश्चिमे पार्थ रूपाणी शतशो सहस्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृतानी. म्हणाले अर्जुना पाय माझं विश्वरूप पाय माझं विश्वरूप. अर्जुन विश्वरूप पाहत होता का. अहो ज्याच्या करता दाखवलं त्यानं पहिल्यांदा पाहिलं नाही. हो पाहिलं पहिल्यांदा संजयानं पाहिलं. हस्तिनापूर मध्ये संजय धृतराष्ट्राला सांगतोय राजे एव भुक्ता ततो राजन महायोगेश्वर हरी दर्शनामास पार्थाय परमं रूप एव मुक्ता ततो राजन. हे राजा अर्जुनाला विश्वरूप दाखवले. व्यासांच्या कृपेनं मला दिसतोय. तू पाहू शकणार नाही कारण तू आंधळा आहे. पण निदान मी काय सांगतो ते तरी ऐक. हा धृतराष्ट्र जसा वरून आंधळा होता तसा आत्मा आंधळा. त्याच एकच काम संजय मला एक सांग त्या कुरुक्षेत्रावर पांडव किती गेले. आलं पे लाभ सोडून दिला. आलं पे लाभ सोडून दिला. विश्वरूप आणतोय संजय. पश्चिमे पार्थ रूपाणी शतशो सहस्रशः. तो विश्वरूप पाहत सोडून दिलं. विचारतोय पांडव किती गेले. अर्जुनालाही दाखवलं. अर्जुन पाहत होता का. आणि भगवंत म्हणतात अर्जुना तुला मी विश्वरूप दाखवलं पहा ना का पाहत नाही. म्हणाले देवा यात माझा काय दोष आहे. तुम्ही जर आंधळ्याच्या पुढे जर आरसा धरू लागले तर त्याचा उपयोग काय. लता मंगेशकरचं गाणं चालू आहे पुढा बहिरे बसवले उपयोग काय त्याला. अरे मकरंदाचा चारा आहे आणि तो बेडकाच्या पुढे टाका उपयोग काय त्याचा. तसं तुम्ही मला विश्वरूप पहा म्हणता. पण हे विश्वरूप पाहण्याकरता ते ज्ञानेंद्रिय पाहिजे ते दिले पुढे. तेव्हा भगवंत म्हणतात अर्जुना माझं चुकलं. तुला जी दिव्य दृष्टी द्यायला पाहिजे होती ते मी तुला दिली नाही. मग परमात्मानं दिव्य दृष्टी दिली ज्ञान चक्षु दिले. मग दिव्य चक्षु प्रगटला. तया ज्ञानदृष्टी फाटा फुटला. यया परी देखता झाला ऐश्वर्य फुले. जेव्हा पाहिलं
अर्जुनानं केव्हा पाहिलं, जेव्हा ज्ञान प्राप्त झालं तेव्हा विश्वरूप पाहिलं. कारण ज्ञानानं तो कळतो आणि भक्ती प्रेमानं आकळला. भक्ती प्रेमानं म्हणून चित्त विशेषण वापरलं. सच्चिदानंद. सत म्हणजे सत्तावाचक आहे, चित म्हणजे ज्ञानवाचक आहे. तो परमात्मा ज्ञान स्वरूप आहे, ज्ञानानं तो करतो आणि तो आनंद स्वरूप आहे. आनंद हा शब्द सुखरूप आहे, सुखवाचक आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बर, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका. सच्चित आनंद हे परमात्म्याचं स्वरूप लक्षण आहे. आणि सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. विश्वोत्पत्त्यादि हेतवे याचा संधी विग्रह करायचा, व्याकरण चाललंय. विश्व आदिक उत्पत्ती आदिक हेतू. विश्व उत्पत्तीला हेतू जो तो सच्चिदानंद रूप. विश्व उत्पत्तीला जो कारण, विश्व सृष्टी हे कार्य आहे आणि कारण परब्रह्म परमात्मा आहे. कोणतंही कार्य कारणावाचून घडत नाही. विदाउट कॉज देयर इज नो इफेक्ट. कोणतंही कार्य हे कारणावाचून घडत. विश्व उत्पत्तीला हेतू जे ते सच्चिदानंद रूप. ते सच्चिदानंद रूप आणि तीन तापाचा नाश करणारा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तापत्रय तीन ताप, आदिदैवी, आदिभौतिक, आध्यात्मिक हे जे तीन ताप आहे, या तीन तापाचा नाश करणारा जो तो श्री कृष्णाय वयं नमः. अशा भगवान कृष्णाला मी वंदन करतो आणि ग्रंथाला आरंभ करतो. पहा, मंगलाचरण मंगलाचरण केलं. वस्तू निर्देश मंगलाचरण परब्रह्माचं सगुण स्वरूप जे आहे, सच्चिदानंद रूप आहे आणि तटस्थ लक्षण श्रीकृष्ण दोघांनाही वंदन करून कार्याला आरंभ करतो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आज कथेला या ठिकाणी विश्राम.